धनंजय मुंडेंचा राजीनामा सध्या तरी लांबणीवर पडलाय। अंजली दमानिया यांनी अजितदादांना दिलेले पुरावे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी पुरेसे ठरलेले नाहीयेत। कदाचित हेच गृहीत धरून अंजली दमानिया यांनी प्लॅन बी तयार केलाय। दुसरीकडे सततच्या टीकेमुळे हैराण झालेल्या धनंजय मुंडेंनी आपल्या भावनांना आज वाट करून दिली आहे। पाहूयात याविषयीचा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट। ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावर, आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना, तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा। राजीनाम्यासाठीचा वाढत चाललेला दबाव, जिल्ह्यातील सर्व पक्षीयांकडून होणारी टीका आणि गेल्या महिन्याभरापासून रोजच्या रोज होणारे आरोप, या सगळ्यापासून स्वतःचा बचाव करता करता धनंजय मुंडे आज असे भावनिक झाले। गेला महिनाभर सतत कुठल्या ना कुठल्या घाईत दिसणाऱ्या धनंजय मुंडेंनी आज मात्र माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बराच वेळ घालवला आणि माध्यमांच्या प्रश्नांना शांत आणि सविस्तर उत्तरं दिली। त्यापैकी कळीचा प्रश्न होता तो राजीनाम्याच्या मागणीचा। माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही। माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा, मी प्रथम दर्शनी दोषी आहे की नाहीये, द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे, याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा। मुंडेंच्या उत्तराला पार्श्वभूमी होती ती कालच्या दमानिया अजित पवार भेटीची। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी आवश्यक असणारे सर्व पुरावे अजितदादांकडे दिल्याचा दावा दमानियांनी केला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांचीही त्यांनी भेट घेतली। त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे असलेले सो कॉल्ड समर्थक, जे समर्थक नाही आहेत पण ते दहशतवादी आहेत अक्षरशः, म्हणजे त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर जी बीडमध्ये दहशत केली आहे त्याचे सगळेच्या सगळे फोटो रील्स अगदी शांतपणे त्यांनी बघून घेतले आणि त्यांनी असं सांगितलंय की उद्या दुपारी 12 वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे आणि त्यात हे सगळे डिटेल्स जे आज मी त्यांना कागदपत्र दिलेत ते सगळीच्या सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर घेतील आणि पुढचा निर्णय जो आहे तो ते घेतील। केवळ पुरावे देऊन दमानिया थांबल्या नाहीत। जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला नाही तर आपला प्लॅन बी काय असेल हे देखील दमानियांनी स्पष्ट केलं। चीफ जस्टिसकडे मी जी मागणी केली आहे ती देखील झाली नाही तर PIL दाखल करावं लागेल। पण मी असं ठरवलंय जर मी PIL दाखल केलं तर मुख्यमंत्री अजित पवार जे अध्यक्ष आहेत या पक्षाचे आणि खालचे सगळे मग DG ADG या सगळ्यांना हा घटनाक्रम दाखवून कोणीही कारवाई केली नाही, म्हणून या प्रत्येक माणसाला गुन्हेगार म्हणून आरोपी म्हणून मला त्याच्यात रिस्पॉन्डंट बनवण्याची पाळी या लोकांनी आणू नये। म्हणून मला आज देखील असं वाटतं ही कारवाई झाली तर ठीक, नाहीतर मला PIL करावीच लागेल। आता दमानियांनी दिलेल्या पुराव्यांचं पुढे काय होणार या प्रश्नावर फार चर्चा होण्याआधीच अजित पवारांनी हा विषय हातावेगळा केला। शिवाय दोषी आढळल्याशिवाय धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्याची भूमिका ही आपली एकट्याची नसून मुख्यमंत्र्यांचीही असल्याचं सांगून टाकलं। उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते, त्या पद्धतीनं ते दिलेले आहेत। त्याच्याबद्दलचं काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल। चौकशा चालू आहेत, त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे। त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही। पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे। आपण आणि मुख्यमंत्री एकत्रितपणे निर्णय घेऊ असं अजित पवार सांगत असताना भाजप आमदार सुरेश धसांनी मात्र
मुंडेंच्या राजीनाम्याची जबाबदारी फक्त अजितदादांची असल्याचं सांगत राष्ट्रवादीवरचा दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा. मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? आमच्या पक्षाचे ते नाही आहेत. त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही? त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत. अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे. आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत. थोडक्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर मावळल्याचं स्पष्ट आहे. आता दमानिया त्यांचा प्लॅन बी ऍक्टिव्हेट करणार का याची उत्सुकता आहेच. शिवाय धनंजय मुंडेंना पुन्हा भावनिक करण्यासाठी विरोधक नव्याने कुठल्या गोष्टी समोर आणतात याकडेही राज्याचं तितकंच लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.